आज तुळजापूर शहरामध्ये जे आंदोलन झालं, ज्या आंदोलनकर्त्यांनी जे निवेदन दिलं आहे त्याच्याबद्दल आम्ही सर्व नगरसेवक, सन्माननीय नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते यांच्या माध्यमातून आम्ही तुळजापूर शहरवासियांना एवढं सांगू इच्छितो, तुळजापूर शहर हे तीर्थक्षेत्र विकास क्षेत्र असून तुळजापूर शहराची लोकसंख्या ही 45,000 आहे आणि दररोज येणारे पॉप्युलेशन आहे, लोकसंख्या आहे 10 ते 15,000. शुक्रवार, मंगळवार आणि रविवार 35 ते 40,000 लोक तुळजापूर शहरामध्ये भाविक येतात. प्रत्येक पुजाऱ्याच्या घरी ते मुक्काम करतात. आलेल्या प्रत्येक भाविकाचं हातपाय धुण्यापासून जेवण, आंघोळ ह्याच्यापासून सर्व पुजारी व्यवस्था करतात. तुळजापूर शहराचा पाणी पुरवठा गेल्या 15 वर्षापासून सुरळीत चालू आहे. मराठवाड्यामध्ये सगळ्यात जिल्ह्यामध्ये जर वेळेवर आणि 45 मिनिटं पाणी येणारं शहर म्हणल्यानंतर तुळजापूर शहर म्हणून ओळखलं जातं. हे सर्व सन्माननीय पत्रकार बंधूंना हे माहिती आहे. आज ज्यांनी काही 2-3 आरोप केलेत त्या आरोपाबद्दल आम्ही तुम्हाला एवढं सांगतोय की तुळजापूर शहराचा पाणी पुरवठा हा अत्यंत सुरळीत चालू असून ज्या बोरी धरणातनं आपलं पाणी येतं आहे त्या बोरी धरणाच्याच बाजूला नगर परिषद नळदुर्ग शहर आहे, तिथं 8 दिवसाला एकदा पाणी येतं आहे. पण तुळजापूर शहर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळं 15 वर्षापासून 10 वर्षापासून आदरणीय राणादादा आमदार झाल्यापासून तुळजापूर शहराचा पाणी पुरवठा एकदम सुरळीत चालू असून विरोधकांनी विनाकारण काही तर कुठल्या तर गोष्टीला विरोध करायचा म्हणून आणि जनतेची दिशाभूल करायचं म्हणून हे केलेलं आंदोलन होतं. तुळजापूर शहरामध्ये नित्यनेमानं 2 दिवसाला मोजून 45 मिनिट पाणी येतं आहे आणि काही ठिकाणी तर त्या नळाला मोटर लावायची आवश्यकता नाही, एवढ्या प्रेशरनं पाणी येतं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये मृत साठा झाले असल्यामुळं साठा पाण्याचा खाली गेल्यामुळं थोडंफार दूषित पाणी आलं. त्याच्यानंतर आम्ही लगेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी, नगर परिषदेचे अभियंता आणि सभापती आणि नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून आम्ही लगेच तिथं फिल्टरवर जाऊन सगळी चौकशी केली, तिथल्या सर्व कर्मचाऱ्याची बैठक घेतली आणि आम्ही लगेच त्याच्यामध्ये सुधारणा करून दुसऱ्या दिवशी कालच्याच पाण्याला शुद्ध पाणी पुरवठा तुळजापूर शहराला झालेला आहे. आणि राहिला स्वच्छतेचा विषय, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये एवढं सांगायचं आहे, 3 वर्षापासून तुळजापूर नगर परिषद प्रशासक होतं. आज 72 दिवस झाले तुळजापूर शहराचे नूतन नगराध्यक्षांनी चार्ज घेतला आहे. सर्वात प्रथम आम्ही काम केलं स्वच्छता, लाईट आणि पाणी. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जी कंपनी होती त्या कंपनीचे 2 ते 2.5 कोटी रुपये नगर परिषद देणं आहे आणि ती कंपनी लेबरचं पेमेंट देणं आहे. तरी पण नगराध्यक्षाने स्वतः लक्ष घालून हा स्वच्छतेचा मार्ग, स्वच्छतेचे जे अडथळे होते ते अडथळे दूर करून स्वतः ही प्रशासनाच्या गोष्टी ज्या हातात गेलेल्या तर स्वतः घेऊन स्वच्छतेचा आणि त्या कंपनीचं आणि नगर परिषदेचं कर्मचाऱ्याची एक संयुक्त बैठक घेऊन तो विषय सुरळीत लावला आहे. तुळजापूर शहरामध्ये आत्ता आम्ही पूर्ण शहराच्या सगळेच वार्ड आले, 11 प्रभागातले जेवढे वार्ड आहेत तेवढ्या वार्डामध्ये स्वच्छता पूर्ण झाली आहे. आणि राहिला होता विषय 11 घंटागाड्या आहेत आपल्याकडे. 11 घंटागाड्यापैकी 9 घंटागाड्याही आपल्याकडे आहेत. 2 घंटागाड्या आपण श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला दिलेल्या आहेत. 9 घंटागाड्या ही सुरळीत प्रत्येक वार्डामध्ये जातात. आज तुळजापूर शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या आपण सहाय्य घेतो त्यांच्यावर की घंटागाडी तिथं आली का नाही, कचरा त्यांनी टाकला का नाही. ज्या रोडवर कचरा दिसतोय, ज्या रोडवरच्या कचऱ्याचे फोटो त्यांनी टाकलेत, तो कचरा टाकणारे लोक म्हणजे ही व्यापारी आहेत. त्या व्यापाऱ्यांची पण आम्ही लवकरात लवकर बैठक घेणार आहेत आणि व्यापाऱ्यांना आम्ही एवढं सांगणार आहेत की तुमचा कचरा तुम्ही एका प्लॅस्टिक पिशवीमध्ये नाही तुम्ही डस्टबिनमध्ये ठेवा आणि डस्टबिन भरल्यानंतर आम्हाला कुणाला पण फोन करा, आम्ही घंटागाडी तिथं पाठवू, जेणेकरून सुंदर शहरावर आरोप होणार नाहीत आणि आपला कचरा ही घंटागाडीमध्ये जाऊन आपलं शहर सुंदर दिसेल. असं सर्व आव्हान आम्ही सर्व नगरसेवक, नगराध्यक्षांनी सर्व व्यापाऱ्याला केलेलं आहे. आता चैत्री पौर्णिमा किंवा त्याच्या अगोदर किंवा चैत्री पौर्णिमा झाली की अतिक्रमण आणि तुळजापूर शहराच्या सौंदर्यात जे काही भर टाकता येईल ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार करणार आहोत आणि लवकरात लवकर प्रत्येक प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहोत. तर विरोधकांना मी एवढंच आव्हान करतो, विकास काम करत असताना नगर परिषद कोणाच्याही मालकीची नको, नगर परिषद ही तुळजापूर शहराची आहे. तर सर्वांनी मिळून विकास करावा जेणेकरून खोटे आरोप कुठलेही करून जनतेची दिशाभूल करू नये. त्यामध्ये जे आमच्या प्रतिस्पर्धी नगरसेवक यांनी आज एक असं खोटं असं आंदोलन उभं केलं आहे. या आंदोलनाला कुठल्याही स्वरूपाचं रूप नाही. कारण असं आहे की तुळजापूर शहरामध्ये पाणी पुरवठा हा मध्ये काही तांत्रिक अडचणीमुळं लाईट खंडित झाली होती. त्या कारणास्तव आपण पाणी पुरवठा आपल्या पाटसुद्धा तलावातून केलं होतं. परत आपण त्याचं बिल भरून आपण परत आत्ता नवीन बोरी धरणातून पाण्याची व्यवस्था केली आहे चालू. तर हे करत असताना जो जुना साठा होता ह्याचा तुरटी असेल, पावडर असेल किंवा काही जंतुनाशक विषय असतील ते या
आदरणीय राणाजगजितसिंह पाटील साहेब व नगराध्यक्ष पिटूभाई गगने व आमचे सभापती सागर कदम यांच्या माध्यमातून हे सगळा जुनं मटेरियल काढून आज ह्या 4 दिवसामध्ये नवीन मटेरियल आणून हे आज जे स्वच्छ पाणी पुरवठा आज जे तुळजापूर शहरामध्ये झाला आहे, तर त्या पाण्याचं त्यांनी खरोखरच विरोधकांनी पाहणी करावी आणि मग आंदोलनाला यावं असं मी देखील विरोधकाला आव्हान केलं होतं कालच. पण विरोधकांनी कुठलीही गोष्ट मनावर न घेता आज ते आंदोलनाला बसलेले आहेत. त्यांचा विषय असा आहे की त्यांचा विषय फक्त आम्हाला विरोध करायचा आहे. आता त्यांना मी एक सांगू इच्छितो की बाबा आता एक 4-5 वर्ष काही इलेक्शन नाही, तुम्ही आमच्याबरोबर या विकास कामाला आमच्याबरोबर सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. आमचं तुळजापूर शहर सुंदर स्वच्छ करण्यावर आमचं भर राहील. या गोष्टीसाठी तुम्ही आमच्यासोबत या, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. विनाकारण कुठल्याही गोष्टीत कुणाच्याही सांगण्यावरून तुळजापूर शहराला बदनाम करण्याचं काम तुम्ही करू नका असं मी एक विनंती करतो. विरोधकांनी जो बिनबुडाचे आरोप केलेले आहेत, आई तुळजाभवानीच्या पुण्यपावन नगरीमध्ये तुळजापूर शहरामध्ये आज आम्ही आदरणीय तालुक्याचे आमदार राणादादा तसेच आमचे नगराध्यक्ष विनोद पिटूभाई गंगणे यांच्या माध्यमातून तुळजापूर शहराला स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण पाणी पुरवठा करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. आजच मी आज तुळजापूर शहरातील मंगळवारपेठ भागात पाणी आज आलेलं होतं. तिथे मी जाऊन प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन पाणीचं मी चेक केलेले आहे की पाणी शुद्ध आहे. त्यांची प्रतिक्रिया पण आलेली आहे की पाणी चांगल्या प्रकारचे आहे. आज तुळजापूर शहरामध्ये पाणी पुरवठा जो होतो बोरी धरणातून, त्या बोरी धरणातून पाणी येणारं पाणी आज उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी थोडं गढूळ पाणी येत आहे. पाणी गढूळ येत असल्यामुळे आज आम्ही परिपूर्ण प्रयत्न करून धाराशिवचे जे आरोग्य विभागातील अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना पाचारण करून आम्ही पाणी पुरवठ्याची माहिती घेतलेली आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार आम्ही पाणी पुरवठा त्यामध्ये योग्य प्रकारे ब्लिचिंग असेल तुरटी असेल त्याचं योग्य प्रकारे मिश्रण करून आज तुळजापूर शहराला पाणी पुरवठा आम्ही करत आहेत. फिल्टर मी सभापती झाल्यापासून फिल्टर धुवून घेतलेला आहे आणि लोकांच्या घरोघरी जाऊन आज तुळजापूर शहरामध्ये मंगळवार पेठ असेल, इकडचा शुक्रवार पेठ भाग असेल, या भागात जाऊन नागरिकांच्या समस्या ऐकून पाणी पुरवठ्याविषयी आम्ही तुळजापूर शहराला चांगल्या प्रकारे पाणी पुरवठा करत आहेत.